श्री स्वामी समर्थ. तूळ राशी 18 ते 24 मे साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. तूळ राशीच्या व्यक्तींनो, या आठवड्यात तुमच्या आयुष्यात कोणते नवे बदल घडणार आहेत? नातेसंबंधांमध्ये गोडवा वाढेल की काही गैरसमज समोर येतील? आर्थिक बाबतीत दिलासा मिळेल का की खर्चाचे प्रमाण वाढेल? कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीला योग्य मान्यता मिळणार का? मनात अनेक दिवसांपासून सुरू असलेली चिंता आता दूर होईल का? या आठवड्यात ग्रहांची चाल तुमच्यासाठी काही खास संकेत घेऊन आली आहे. संयम, योग्य निर्णय आणि सकारात्मक विचार यांच्या जोरावर तुम्ही अनेक अडचणींवर मात करू शकता. चला तर मग जाणून घेऊया तूळ राशीसाठी हा संपूर्ण आठवडा कसा असणार आहे. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. तूळ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा अनेक अर्थांनी महत्त्वाचा ठरणार आहे. मनात चाललेली द्विधावस्था हळूहळू कमी होईल आणि काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची हिंमत तुम्हाला मिळेल. या आठवड्यात नातेसंबंध, आर्थिक नियोजन, कामातील जबाबदाऱ्या आणि स्वतःच्या भावनांमध्ये संतुलन राखणे अत्यंत गरजेचे ठरणार आहे. काही गोष्टी उशिरा घडल्या तरी त्या तुमच्या हिताच्या असतील. संयम आणि शांत विचार तुमच्यासाठी यशाची गुरुकिल्ली ठरेल. करिअर आणि व्यवसाय. कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पना आणि नियोजनाची प्रशंसा होण्याची शक्यता आहे. वरिष्ठ व्यक्ती तुमच्या कामाकडे बारकाईने लक्ष देतील आणि तुमच्यावर एखादी नवीन जबाबदारी सोपवू शकतात. सुरुवातीला ही जबाबदारी थोडी कठीण वाटेल, पण तुमची बुद्धिमत्ता आणि समतोल स्वभाव तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा नवीन ग्राहक आणि नवीन संपर्क निर्माण करणारा ठरू शकतो. काही जुने अडकलेले व्यवहार पूर्ण होण्याची चिन्हे आहेत. भागीदारीच्या कामात मात्र गैरसमज टाळणे गरजेचे राहील. कोणत्याही कागदपत्रांवर सही करण्यापूर्वी पूर्ण खात्री करून घ्या. आठवड्याच्या शेवटी कामाचा ताण वाढू शकतो, त्यामुळे वेळेचे योग्य नियोजन आवश्यक ठरेल. आर्थिक स्थिती. या आठवड्यात आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे राहील. पैशांची आवक चांगली असली तरी खर्चही तितक्याच वेगाने वाढू शकतात. घरासाठी किंवा कुटुंबासाठी काही आवश्यक खर्च करावे लागतील. काही व्यक्तींना वाहन दुरुस्ती किंवा आरोग्यासंदर्भात अचानक खर्चाचा सामना करावा लागू शकतो. गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणे योग्य ठरेल. कोणालाही उधार पैसे देताना विचारपूर्वक निर्णय घ्या. जुन्या आर्थिक अडचणींमधून बाहेर पडण्यासाठी हा काळ हळूहळू मदत करणारा ठरेल. आठवड्याच्या अखेरीस एखादी आनंददायी आर्थिक बातमी मिळू शकते. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांमध्ये भावनिक जवळीक वाढण्याचे संकेत आहेत. जोडीदारासोबत काही मनातील गोष्टी स्पष्टपणे बोलल्याने गैरसमज दूर होतील. विवाहित व्यक्तींनी आपल्या जोडीदाराच्या भावनांचा आदर करणे गरजेचे राहील. छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद निर्माण होऊ शकतात, पण शांततेने संवाद साधल्यास परिस्थिती लगेच सुधारेल. प्रेमात असलेल्या व्यक्तींना नात्यात स्थिरता जाणवेल. काही जणांना आपल्या नात्याबद्दल घरच्यांशी चर्चा करण्याची वेळ येऊ शकते. आठवड्याच्या शेवटी प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवल्याने मन प्रसन्न राहील. कुटुंब आणि सामाजिक जीवन. घरातील वातावरण काही प्रमाणात बदलत राहील. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीची चिंता तुम्हाला सतावत राहू शकते. घरातील मोठ्या व्यक्तींचा सल्ला तुमच्यासाठी मार्गदर्शक ठरेल. नातेवाईकांशी संपर्क वाढेल आणि काही जुने मतभेद मिटण्याची शक्यता आहे. सामाजिक क्षेत्रात तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल. लोक तुमच्या बोलण्याकडे आकर्षित होतील. मित्रमंडळींसोबत एखादा छोटा प्रवास किंवा भेट होण्याची शक्यता आहे. मात्र प्रत्येकावर अतिविश्वास ठेवणे टाळा. आरोग्य. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा मिश्र स्वरूपाचा राहू शकतो. मानसिक थकवा आणि झोपेची कमतरता जाणवू शकते. कामाचा ताण वाढल्यामुळे डोकेदुखी किंवा अशक्तपणा जाणवण्याची शक्यता आहे. आहार वेळेवर घेणे आणि पुरेशी विश्रांती घेणे आवश्यक राहील. योग, ध्यान किंवा सकाळची चाल तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. काही व्यक्तींनी पोटाच्या समस्या किंवा रक्तदाबाकडे दुर्लक्ष करू नये. स्वतःला मानसिकदृष्ट्या सकारात्मक ठेवणे खूप महत्त्वाचे ठरेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीची परीक्षा घेणारा ठरेल. अभ्यासात लक्ष केंद्रित करणे सुरुवातीला कठीण वाटेल, पण सातत्य ठेवल्यास चांगले परिणाम मिळतील. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना एखादी चांगली संधी मिळू शकते. शिक्षकांचे मार्गदर्शन उपयोगी ठरेल. मोबाईल आणि सोशल मीडियामुळे वेळ वाया जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे अभ्यासासाठी ठराविक वेळ निश्चित करा. आठवड्याच्या शेवटी आत्मविश्वास वाढल्याचे जाणवेल. उपाय. दररोज सकाळी ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. शुक्रवारच्या दिवशी देवी लक्ष्मीसमोर तुपाचा दिवा लावा. गरजू व्यक्तींना पांढऱ्या वस्तूंचे दान केल्यास मानसिक शांतता आणि आर्थिक स्थैर्य मिळण्यास मदत होईल. एकूण तूळ राशींसाठी हा आठवडा आत्मविश्वास वाढवणारा आणि नात्यांमध्ये स्पष्टता आणणारा ठरणार आहे. कामात नवीन संधी मिळतील, पण संयम आणि नियोजन अत्यंत आवश्यक राहील. आर्थिक बाबतीत जपून पावले उचलावी लागतील.
प्रेम आणि कुटुंबामध्ये संवाद वाढवल्यास अनेक समस्या सहज दूर होतील. स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता मानसिक शांतता टिकवून ठेवली तर हा आठवडा समाधान आणि प्रगती देणारा ठरेल. या संपूर्ण आठवड्यात तुळ राशीच्या व्यक्तींना आयुष्यात समतोल राखण्याची मोठी गरज भासणार आहे. काही ठिकाणी अपेक्षित यश मिळेल, तर काही ठिकाणी संयमाची परीक्षा घेतली जाईल. कामाच्या क्षेत्रात प्रगतीचे संकेत मिळतील, पण प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेणे आवश्यक राहील. आर्थिक बाबतीत हळूहळू स्थिरता निर्माण होईल, मात्र अनावश्यक खर्च टाळणे गरजेचे ठरेल. नातेसंबंधांमध्ये संवाद आणि विश्वास यांना विशेष महत्त्व द्यावे लागेल. मनात चाललेली अस्वस्थता कमी करून स्वतःसाठी वेळ काढणे फायदेशीर ठरेल. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंदाची बातमी किंवा समाधान देणारी घटना घडू शकते. सकारात्मक विचार आणि शांत स्वभाव यांच्या जोरावर हा आठवडा तुमच्यासाठी प्रगतीचा आणि अनुभवातून शिकवण देणारा ठरेल. धन्यवाद.